पुन्हा एकदा देवेंद्र पर्व आजपासून सुरू होणार आहे। देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची आज संध्याकाळी 5:30 वाजता शपथ घेणार आहेत। आज देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार या तिघाच जणांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे। मुंबईतील आझाद मैदानावरती दिमागदार शपथविधी सोहळा संध्याकाळी 5:30 वाजता सुरू होणार आहे। संध्याकाळी 5:30 वाजता दिग्गजांच्या उपस्थितीमध्ये हा शपथविधी सोहळा पार पडणार आहे। पंतप्रधान मोदींसह विविध क्षेत्रातील दिग्गज मान्यवर या शपथविधी सोहळ्यासाठी उपस्थिती लावणार आहेत। मुंबईतील आझाद मैदानावरती देवेंद्र फडणवीस सरकारचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे। तिसऱ्यांदा देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी निखिल चव्हाण। निखिल, आजपासून महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा देवेंद्र पर्व सुरू होत आहे। तिसऱ्यांदा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत। कशा प्रकारची तयारी आझाद मैदानावरती करण्यात आलेली आहे? किती आसन व्यवस्था करण्यात आलेली आहे? किती लोक या ठिकाणी जमणार आहेत? लाडक्या बहिणी देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळते आहे। नक्कीच प्रथमेश, आज एकदम मोठा असा जय्यत कार्यक्रम आहे तो या शपथविधीचा आयोजित करण्यात आलेला आहे आणि यासाठी आपण पाहिलं तर 10,000हून जास्त जी आसन व्यवस्था आहे ती करण्यात आलेली आहे। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी सामान्य नागरिक असतील, भाजपाचे पदाधिकारी असतील, महायुतीचे पदाधिकारी असतील, ते आता आझाद मैदानावरती जमण्यास सुरुवात झालेली आहे। आपण आझाद मैदानाच्या बाहेर आहोत आणि याच ठिकाणी संपूर्णपणे आपण जी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले जे नागरिक आहेत ते पाहतोय। आता शपथविधीला थोडे काही तास उरलेले आहेत, परंतु या ठिकाणी आझाद मैदानामध्ये या सर्व नागरिकांना आता सोडण्यास सुरुवात झालेली आहे। जनसामान्यांच्या चेहऱ्यावरती हा आनंद आहे। ज्या ठिकाणी मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आहेत ते शपथ घेत आहेत। आपण पाहू शकतो या ठिकाणी खूप लांबहून हे देखील पदाधिकारी आलेले आहेत। दादा, कुठून आलेला आहात आणि काय वाटतं आज शपथविधीला एवढ्या लवकर येऊन तुम्ही थांबलेला आहात? केव्हापासून आलेला आहात? आम्ही कालपासून आलेलो आहे। मी फुलंब्री विधानसभेतून येतो, ज्या ठिकाणून 25 वर्ष हरिभाऊजी बागडे नाना जे आता राजस्थानचे राज्यपाल झाले त्यांचा तो बालेकिल्ला होता आणि आता भारतीय जनता पार्टीच्या अनुराधाताई चव्हाण यांनी तो गड अभ्यास ठेवलेला आहे। संभाजीनगर मधून आम्ही सर्वजण या ठिकाणी आलो आहे। दादा, तुम्ही कुठून आले? काय आनंद आहे, काय सांगाल? आज देवेंद्र फडणवीस या ठिकाणी आमच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा आनंद क्षण आहे, कारण आज आमचं म्हणजे जे पूर्वीपासून जे स्वप्न होतं आज खऱ्या अर्थानं पूर्ण बहुमतात येऊन साध्य झालेलं आहे। आणि मी कोपरगाव मतदारसंघातून आलेलो आहे। दादा, तुम्ही कुठून आलेला आहात आणि काय सांगाल? काय आजचा एक आनंद आहे? 5:30 वाजता शपथविधी होतोय। जय श्रीराम। मी कोपरगावहून आलेलो आहे। बीडी कुलकर्णी माझं नाव आहे। एक सर्वसामान्य कार्यकर्ता मुख्यमंत्री झाला याचा आम्हाला खूप आनंद आहे आणि तो आनंद साजरा करण्यासाठी त्यासाठी आम्ही शपथविधीला उपस्थित राहण्यासाठी आम्ही आलो आहोत। कितीच्या संख्येने दादा तुम्ही आलेला आहात आणि आज स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील या कार्यक्रमाला उपस्थित असणार आहेत? मी बारामतीवरून, मी ॲडव्होकेट अविनाश गायकवाड बारामतीवरून आलोय आणि आमचे 1200 कार्यकर्ते सकाळी 5लाच पोहोचलेले आहेत। आणि आजचा इतिहास असा आहे की हे 4 युगपुरुष आहेत, विकास पुरुष। मोदी साहेब जे विकासाच्या दिशेने चाललेले आहेत आणि हे तिन्ही तडफदार नेते यांची महायुती या चौघांनी मिळून हे राज्य येत्या 5 वर्षाच्या काळात ज्या स्पीडनी पुढे जाणार आहे तो आनंदाचा क्षण याची डोळा पाहण्यासाठी आम्ही आलो आहोत। ते बघताय तुम्ही या 5 वर्षात महाराष्ट्राला आज शपथविधीनंतर कशा प्रकारे महाराष्ट्र तुम्हाला ऍक्सेप्ट आहे? आज एकदम आनंद होत आहे। आमचे देवाभाऊ आज मुख्यमंत्रीपदी शपथ घेत आहे व या तिन्ही जे सरकारमध्ये सामील आहे एकनाथजी शिंदे, अजितदादा पवार यांचं बी मी स्वागत करतो व यांना शुभेच्छा देतो। यांनी असंच 10, 20, 25 वर्ष टिकून राहावं आणि महाराष्ट्राला पुढे न्यावं। काही तरुण देखील आहेत। मित्र, काय सांगशील या ठिकाणी कुठून आलेला आहे? तरुण म्हणून कुठे बघतोय 5 वर्षात या महाराष्ट्राला? मी साईश सुनील खालकर, मी कोपरगाववरून आलोय। मी देवेंद्र फडणवीस साहेबांची संस्था अनुलोम तिचं मी काम करत आहे या ठिकाणी गेले 2 वर्षापासून। ही महाराष्ट्राची जी भूमी आहे ही साधू संतांची आहे, ही प्रभू रामचंद्रांची भूमी या ठिकाणी आहे आणि आज त्याच विचाराचं सरकार या ठिकाणी पुन्हा एकदा आलेलं आहे आणि फडणवीस साहेबांना पुन्हा एकदा मुख्यमंत्री बघण्याचं आमचं जे स्वप्न होतं ते आज या ठिकाणी साकार झालेलं आहे। शेतकऱ्यांचं काय सांगताय, कशा प्रकारे भवितव्य असणार या आता सरकारमध्ये?
मी सुधाकर फकीरराव गाढवे कोपरगाव विधानसभा मतदारसंघामधून आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. खरं जर पाहिलं तर आज आम्ही या सोहळ्याचा साक्षीदार होत आहोत, याचा आम्हाला खूप मोठा अभिमान आहे. आणि या महाराष्ट्र राज्यामध्ये शेतकऱ्यांना जर कोणी कैवारी असेल तर मी फक्त या ठिकाणी एवढंच सांगू शकेल का देवेंद्र भाऊ सारखा या ठिकाणी एक चांगला नेता, कणखर नेता की जो सक्षम या ठिकाणी शेतकऱ्याच्या बाजूने खंबीरपणे उभा राहिलेला आहे. आणि आज त्या सोहळ्यासाठी आम्ही या ठिकाणी कोपरगावमधून बरेच जण या ठिकाणी आलो. आम्ही स्वतः आलेला आहात गोरगरिबांचं सरकार म्हणून या ठिकाणी पाहायला मिळालं. माहितीचं आजचा या ठिकाणी शपथविधी होतोय, कसं वाटतंय? मी कोपरगावहून आलो. नक्कीच आपण पाहिलं तर हे सर्व लोक आहेत ते लांबहून या शपथविधीला आलेले आहेत आणि मोठ्या उत्साहात आज या शपथविधी सोहळ्याला आहेत ते उपस्थित राहणार आहेत. प्रथमेश, नक्कीच निखिल, राज्याच्या कानाकोपऱ्यातून महायुतीचे कार्यकर्ते पदाधिकारी हे मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत. आझाद मैदानावरील शपथविधी सोहळ्याला ते उपस्थित राहणार आहेत. शिंदेच्या ठाण्यात देखील सध्या कोळी बांधवांकडून जल्लोष केला जातोय, आनंद व्यक्त केला जातोय. महायुतीचं सरकार पुन्हा एकदा सत्तेत येणार आहे. फडणवीस मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत तर शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ आज घेणार आहेत. अजित पवार देखील उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत आणि ठाण्यामध्ये जोरदार असा जल्लोष पाहायला मिळतोय, कोळी बांधवांचा जल्लोष पाहायला मिळतोय. आणि याच ठिकाणी आमचे प्रतिनिधी निकेश शार्दूल आहेत. निकेश, त्या ठिकाणी कशा प्रकारचा उत्साह कोळी बांधवांमध्ये पाहायला मिळतोय? नक्कीच मुंबईत होणाऱ्या शपथविधीला अवघे काही तास राहिलेले आहेत आणि ठाण्यामधनं कोळी बांधव जे भाजपचे कार्यकर्ते पदाधिकारी आहेत ते मुंबईच्या दिशेने जाण्यासाठी सज्ज झालेले पाहायला मिळते. कोळी बांधवांची जो पारंपरिक वेशभूषा आहे ती वेशभूषा करून वाजत गाजत ते मुंबईत होणाऱ्या शपथविधी सोहळ्याला जे आहेत ते हजेरी लावणार आहेत. मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस आज मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत तर ठाण्याचे एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहे. याचाच आनंद, याचाच जल्लोष जो आहे तो महागिरी कोळीवाड्यामध्ये साजरा करताना आपल्याला पाहायला मिळते. एक प्रकारचा उत्साह आणि आनंद जो आहे तो मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांमध्ये पाहायला मिळतोय. नेमका त्यांच्या काय भावना आहेत आपण जाणून घेऊ. वाजत गाजत पारंपरिक वेशभूषेमधनं तुम्ही मुंबईच्या दिशेने निघालात, नेमका काय भावना आहेत? आपले विकास पुरुष देवेंद्रजी फडणवीस साहेब हे पाचव्यांदा आता 5 वर्षासाठी आपले मुख्यमंत्री होत आहेत. तर आमच्या भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्याला, या महाराष्ट्र राज्याच्या प्रत्येक माणसाला खूप आनंद होत आहे आणि तोच आनंद आमचा गगनात मावत नाहीये. आम्ही आमच्या पारंपरिक वेशेमध्ये आज त्यांच्या शपथविधीला इथे चाललेलो आहेत, निघालेलो आहेत. त्यांना हे दाखवायचं आहे का आम्ही सगळी कोळी बांधव त्यांच्या पाठीशी आहोत आणि संपूर्णपणे 5 वर्ष आम्ही पुढच्या कारकिर्दीमध्ये आम्ही त्यांच्या सदैव पाठीशी राहणार आहोत आणि त्यांच्या हस्ते असाच आपल्या महाराष्ट्राची सेवा घडत राहू दे. नक्कीच एक प्रकारचा आनंद जो आहे, आनंद उत्साह जो आहे ते सर्व नक्कीच निकेश, कोळी ठाण्यामध्ये बांधव जे आहेत ते जोरदार साजरा जल्लोष, करतात. आनंद पाहायला मिळतोय.